नागनाथ, मला असं वाटतं जेव्हा तू लोकांना अन्न देत नसशील तेव्हा हे पात्र आपल्या देवघरात ठेवत जा. असं का आई? राहू देत की माझ्यासोबत. हो, तू ठेव हे सोबत. पण आपल्या घरी कसं कुणीही येत असतं आणि तू हे पात्र जर इथेच असं घेऊन बसलास तर ते कोणाच्याही दृष्टीस पडेल. मग त्यांनी काय होणार आहे? पाहू दे की लोकांना. अरे बाळा, सगळ्यांचीच नजर चांगली नसते. देव न करो आणि त्या पात्राला कोणाची दृष्ट लागली तर त्यातून एवढं अन्न निघतं. एखादा वाईट माणूस ते चोरण्याचा पण विचार करू शकतो. आई, असं काहीही होणार नाही. हे पात्र माझ्याजवळ अगदी सुरक्षित आहे. बरं ठीक आहे सुरादेवी, असू दे त्याच्याजवळ. बरं, मला एक सांग नागनाथ, तुला श्री दत्त महाराज पुन्हा भेटले नाहीत का रे? नाही भेटले. खरं मला सुद्धा भेटायचं आहे त्यांना, पण आजूबाजूला इतकी उपाशी लोक असताना मला काही सुचतच नाही. फक्त त्यांना अन्न द्यायचाच विचार डोक्यात सुरू आहे. पण पुन्हा जेव्हा तू त्यांना भेटायला जाशील तेव्हा आम्हाला घेऊन जाशील का? आमची पण खूप इच्छा आहे की त्यांचं दर्शन घडावं. ठीक आहे, जाऊयात आपण. काय बरे आहेत नव समधी? काय कोशधर्म कसं काय चाललंय? पाटील तुम्ही या ना, बसा. वय काय रे नागनाथ, लय दिस झाले तुला भेटलो नाही. कसा आहेस? हो, मी ठीक आहे. पाटील तुम्ही असे अचानक आलात? नाही म्हणजे माझ्याकडे काही काम होतं का? अहो काम नव्हतं काही. अहो नागनाथ एवढ्या समजा लोकांनी अन्नधान्य देतो या. अहो मग त्याला भेटाय आलो. पण नेमकं आजच तुम्हाला मला भेटावं असं का वाटलं? हाय का आता? अरे बाबा, गावचा पाटील म्हणून हे माझं कामच आहे. मला समजासनी भेटावं लागतंय. आणि तू एवढं चांगलं काम करतो या. गावातली समधी लोक तुझ्याबद्दल एवढं चांगलं बोलतात. मग मी म्हटलं मी आधी तुझी पाठ थोपटाय पाहिजे की नाही. त्याला शक्य होईल तेवढं करतोय तो लोकांसाठी. नाही नाही, अहो करायच पाहिजे. त्याच्या हातात एवढं चांगलं पात्र लागलं आहे, मग करायच पाहिजे. मला बघू दे की जरा. नाही, हे पात्र मी कोणाच्याही हातात देत नाही. हो, तू आम्हाला सुद्धा त्या पात्राला हात लावू देत नाही. नाही पर कसं आहे, काय हाय ते बघू तरी द्या. आपल्या नेहमीच्या पात्रासारखंच पात्र आहे ते. फक्त यावर माझ्या गुरूंची कृपा आहे, म्हणून त्यातून अन्न येतं. पाहिजे ते मिळतं का त्यातून? बघू बरं, मला लाडू काढून दे त्यातून. नाही, तुझ्यासाठी यातून अन्न येणार नाही. तुमच्या घरात खूप अन्नधान्य आहे. जे लोक उपाशी आहेत त्यांनाच फक्त ह्यातून अन्न मिळतं. बघू दे की एकदा.
एकदा ह्याला हात लावलायस पुन्हा हात लावू नकोस, नाहीतर तुझा हात भाजेल. भाजल कशा पायी आणि काय होते पोराने हात लावलं तर? हा मी बघतो. मी म्हणालो होतो हात लावू नका, हात भाजेल. होय होय. बरं तुम्ही तुमची कामं करा. हा म्या काय म्या आपला नागनाथ संग बोलत बसतोया. हा पाटील, तुम्ही घरी आलाच आहात तर माझी एक तुम्हाला विनंती आहे. लोकांकडून त्यांच्या जमिनी घेऊ नका. दुष्काळ पडला आहे, त्यांना थोडं सहकार्य करा. बघू ना कसं जमतंय ते. हा तुम्ही जावा, तुम्ही तुमचं काम करा. हा म्या काय म्या आपलं नागनाथ संग गप्पा मारीत बसतोया. असू द्यात, मी करीन माझे नंतर काम. पाटलांच्या मनात नक्कीच काहीतरी सुरू आहे. हे पात्र चोरण्याचा विचार तर नसेल ना यांच्या डोक्यात? तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी तुम्हाला हे पात्र होऊन जाता येणार नाही. महाराज महेंद्र वर्माचा विजय असो. महाराज, त्या दोन साधूंना जी लोक भेटत होती, त्यांची भक्ती करत होती, त्यातल्या बऱ्याच लोकांना मी अटक केली आहे. उत्तम. काय माहिती मिळाली त्यांच्याबद्दल? त्यांची चौकशी सुरू आहे महाराज. करा, आणखीन चौकशी करा. ते आपल्या राज्यात का आले आहेत? त्यांचा उद्देश काय? माझ्या विरोधात काही षडयंत्र करतात का? आणखी कोणी सोबत आहे का त्यांच्या? सगळं विचारा. ते काही अनिष्ट करण्याआधी आपल्याला आधीच समजायला पाहिजे. माझे प्रयत्न सुरू आहेत महाराज, पण अजून कोणीच तोंड उघडलेलं नाही. त्या दोन साधूंवर लोकांची निष्ठा दिसते. हो का? मग अशा परिस्थितीत काय करायला पाहिजे वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला प्रधानजी. लोकांना त्यांचं मरण समोर दिसेल अशा यातना द्या. आपोआप सगळं सांगतील ते. ठीक आहे महाराज, लगेच तसं करतो. आणि जी माहिती मिळेल ती तुम्हाला कळवतो. आणि फक्त यातना देऊ नका. गरज वाटली तर एका दोघांना मारून टाका. आपला धाक राहिला पाहिजे. होय महाराणी, इथून पुढे मी ते अवश्य करेन. येतो मी.
आई, मी गावात जाऊन येतो. कोणी उपाशी असेल तर त्यांना अन्न देतो. नागनाथ, मला असं वाटतंय की तू हे पात्र घेऊन आज गावात जाऊ नकोस. का आई? का कुणास ठाऊक, पण माझ्या मनाला आज जरा रुखरुखच वाटते. कधी नव्हे ते पाटील आणि त्यांचा मुलगा आपल्या घरी येऊन गेले. ते येऊन गेल्यापासून माझ्या मनाला जरा शंकाच वाटते बघ. कसली शंका? मला असं वाटतंय की ते आपल्या दारात हे पात्र चोरायलाच तर आले नसतील. आई म्हणते तसं असेलही. त्यामुळे तू घरीच थांब. ज्यांना भूक लागेल ते अन्न न्यायला इथेच येतील. ठीक आहे, मी बाहेर अंगणात बसतो. कोणी आलं तर देईन त्यांना तिथेच. मला फक्त कळू द्या, त्या साधूंचा इथे येण्यामागचा हेतू काय आहे. मला सांगतो महाराणी, महाराणी तुम्ही ऐकताय ना? क्षमा करा महाराज, माझं मन जरा विचलित झालं होतं. तुमचं मन विचलित होण्याचं कारण मला कळू शकेल का? महाराज, मला सध्या खूप अस्वस्थ वाटतंय. मनात सारखे वाईट विचार येत आहेत. कशामुळे? काही झालंय का? इतके दिवस सगळं सुखात सुरू होतं, पण ते साधू मच्छिंद्रनाथ इथे दरबारात येऊन गेल्यापासून मन थोडं अस्थिर झालंय माझं. आपलं सुख तर ते हिरावून घेणार नाहीत ना? महाराणी तसं काही होणार नाही. असे साधू संन्यासी सगळीकडे फिरत असतात. अन्नासाठी भिक्षा मागतात. ज्यांना स्वतःचं घर करता आलं नाही ते आपल्या राज्याचं काय वाईट करणार. त्यांनी त्या दिवशी जे काही केलं त्यावरून असं वाटतंय ते काहीही करू शकतात. असेल, त्यांना एखादी विद्या अवगतही असेल, पण याचा अर्थ असा नाही की त्या आमच्यापेक्षा सामर्थ्यवान आहे. काळजी कशी करू नको महाराज. आपल्या मुलीच्या लग्नासाठी आपण आताच बोलणी सुरू केली होती. अशा वेळी काही विपरीत घडायला नको. आपल्या राजकन्येचा विवाह आपल्या बरोबरीच्या राजघराण्यातच होणार. तुम्ही काळजी करू नका. प्रयत्न करते. आपली राजकन्या कशी आहे? या सगळ्या गडबडीत तिच्याशी बोलणंच झालं नाही. अगदी छान आहेत. तिला मी काहीच कमी पडू देत नाही. एकदा का या साधूंचा सोक्षमोक्ष लावला की आपण आपल्या राजकन्यासाठी वर शोधायला सुरुवात करूयात. त्यासाठी मोठमोठ्या राज्यात तसा निरोपही पाठवूयात. महाराज, प्रधानजी, मी तुमचीच प्रतीक्षा करत होतो. काय माहिती मिळाली तुम्हाला त्या साधूंची? महाराज, सुरुवातीला जी लोक बोलत नव्हती, यातना दिल्यावर खडाखडा बोलायला लागली. त्याची खोड मेल्याशिवाय नाही जात. महाराज, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांचं आपले सत्तेविरुद्ध काहीही षडयंत्र सुरू नाहीये. उत्तम. त्यांच्यासाठी ही चांगलीच गोष्ट आहे. पण महाराज, त्या दोघं नातांना आपल्या राज्यातली सर्व मंदिरे पुन्हा उघडी करायची आहे. काय? हो, आपण देवपूजेवर बंदी घातली. जे नियम घातलेत त्यांना ते मोडून काढायचे आहेत. महत्वाचं म्हणजे श्री पशुपतीनाथ
यांचं मंदिर सर्व लोकांसाठी खुले करायचं आहे. बर, पण मला एक समजत नाहीये, एवढं सगळं करून यांना काय मिळणार आहे? पण त्यामागचा हेतू मात्र अजून मलाही कळालेला नाही महाराज. हे दोन साधू बाहेर राज्यातून आपल्या राज्यात आले आणि इथे येऊन आपलेच नियम आज्ञा झुगारून देऊ पाहत आहेत. म्हणजे प्रत्यक्ष ते आपल्याला आव्हानच देत आहेत. पण एवढं मोठं धाडस ते कशाच्या जोरावर करतायत? शत्रू राजांची फूस तर नाही ना? त्यांच्या पाठीमागे कोण आहे हे ठाऊक नाही, पण एक महत्वाची बाब समजली आहे. मच्छिंद्रनाथांचे आपल्या राज्यात खूप भक्त आहेत आणि त्यामुळे आपण सरळ त्यांच्यावर कारवाई केली तर लोकांमध्ये असंतोष पसरू शकेल. तेव्हा या दोन्ही साधूंचे प्रकरण आपल्याला व्यवस्थित सांभाळावं लागेल. जनतेला नाराज न होऊ देता त्यांना सामोरं जावं लागेल. त्यांचा बंदोबस्त करावा लागेल. गुरुआई, आता हे कशा पाय केलं? या गावावर मी निद्रा मंत्र टाकलाय. आता सकाळ होईस तर कुणाचा बी डोळा उघडायचा नाही. गुरुआई, अगं आपण त्या नागनाथाच्या घरामोर माती जमा करायला लागलो, पर तो नागनाथ घराबाहेर आला म्हणजे नाही. तो हा मंत्र टाकला आहे, पण त्यानं तो नागनाथ बी झोपल नव. तो काय त्याचा बाप बी झोपल नाही. त्याचं घर दाखव मला. होय होय, चला माझ्या माग. गुरुआई, हेच आहे त्या नागनाथचं घर. इथली माती उकर कापडात भर. मेवाजी, तुझं काम झालं, तुझं आता. गुरुआई, तो मंत्र टाकला आहे. घरचे समदे झोपले असणार, दार कोण उघडणार? दारात जाऊन झोप आता. इतक्या छोट्या कामासाठी मला इथं यावं लागलं, त्याची शिक्षा समजली. चल रे. गुरुआई, गुरुआई, आता काय करू? आज पारावरती झोपावं लागणार वाटतं.
जाऊ द्या.